कळंबोली येथे मॅकडॉनल्ड्स परिसरात एका अनधिकृत टपरीच्या व्यवहारावरून वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी उमेश कराळे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा असलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संबंधित पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळी येऊन संदीप डोंगरे यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित टपरी उभारण्यासाठी आपण पैसे दिले असल्याचा दावा उमेश कराळे यांनी केला असून सध्या त्या टपरीचा वापर दुसऱ्या व्यक्तीकडून केला जात असल्याने ती टपरी आपण ताब्यात घेत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे। या घटनेदरम्यान वादावादी झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांच्या व्यवहारात काही शासकीय कर्मचारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। जर संबंधित टपरी अनधिकृत असेल तर ती उभारली कशी गेली आणि इतके दिवस तिच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेकडे या अनधिकृत टपऱ्यांवर तातडीने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याची मागणी केली आहे। कळंबोली परिसरात अनेक ठिकाणी सार्वजनिक जागांवर अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि अतिक्रमणे वाढत असल्याने वाहतूक, पादचारी मार्ग आणि सुरक्षेच्या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान संबंधित घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची चौकशी करून जर पोलीस कर्मचाऱ्याने शिस्तबद्ध किंवा गैरवर्तन केले असल्याचे निष्पन्न झाले तर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। तसेच पनवेल महानगरपालिकेने संबंधित टपरीची कायदेशीर स्थिती तपासून आवश्यक ती कारवाई करावी अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।